गुड इव्हनिंग साहेब, गुड इव्हनिंग. ओके, तर सुरुवात करतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण जे आज स्टार्ट करतोय ते गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजी जी आपण ऑलरेडी शिकायला सुरुवात केली आहे. गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजी मध्ये दोन प्रकारचे आपल्याला स्प्रेड बनवायचे, त्याचे स्ट्राईक कशी सिलेक्ट करायची आहे. तर रूल नंबर 1 काय आहे? तर डेल्टा 50चा जवळचा 0.50 किंवा 50 जे तुम्ही काउंट कराल तुमच्याकडे जो काही ब्रोकर ऑप्शन जिथं बघत असेल ज्याचा डेल्टा 50चा जवळ असेल त्या स्ट्राईकला तुम्हाला सेल करायचं आहे. आणि ज्या स्ट्राईकचा डेल्टा 0.20 किंवा 25 याच्यामध्ये जो असेल त्याला तुम्हाला काय करायचंय, तो ओटीएम राहील, त्याला आपल्याला बाय करायचंय. तर जेव्हा आपण कॉल किंवा पुटचा यूज कराल तर दोन प्रकारचे आपल्याला मार्केटमध्ये स्प्रेड बनवायचे. बुल पुट स्प्रेड आणि बियर कॉल स्प्रेड. म्हणजे मी जेव्हा बुल पुट स्प्रेड बनवणार तर पुटच विकणार, पुटच बाय करणार. जेव्हा मी बियर कॉल स्प्रेड बनवणार, कॉलच विकणार, कॉलच बाय. जसं आज सकाळी आपण बघितलं असेल बघा, मॉर्निंगला मार्केट थोडं निगेटिव्ह वाटत होतं म्हणून आपण पहिले काय केलं, बियर कॉल स्प्रेड घेतला. म्हणजे आपण एक कॉल विकला, आउट ऑफ द मनीचा कॉल बाय केला. जेव्हा थोडं खाली आलं, प्रॉफिट आला, आपण पहिले सांगितलं होतं की आज मार्केट ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतोय आणि म्हणून आपण थोडं लवकर प्रॉफिट बुक केला. नक्कीच मार्केटने दुपारी ट्रेंड रिव्हर्स केला. जसं आपल्याला अप ट्रेंडचं कन्फर्मेशन भेटलं तर मग आपण बुल पुट स्प्रेड बनवला. दुपारच्या ट्रेडमध्ये बघा आपण पुट विकलाय आणि पुटच बाय केलेला आहे. याला आपण म्हणतो बुल पुट स्प्रेड. ठीक आहे. ही कंप्लीट प्रोसेस काय असतं, आता मी काय करेल, एक एक स्प्रेड तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे की बुल पुट स्प्रेड काय, त्याच्या मागचं कारण काय, त्याच्यात कसं कॅल्क्युलेशन काय असतात, त्या सर्व गोष्टी मी आता वन बाय वन मी तुमच्या समोर ठेवणार आहे. तर प्रोसेस पहिले सुरू करूया. तर मी स्टार्ट करतो बुल पुट स्प्रेडच्या पासून. आपल्याला त्याला डिटेलमध्ये थोडं अंडरस्टँड करूया, नंतर मग बिअर कॉल स्प्रेड पण घेऊया. ठीक आहे. तर से एक्झाम्पल आपल्याला आज बघायचंय बुल पुट स्प्रेड. अप ट्रेंड असेल तर बुल पुट स्प्रेड वापरायचा आहे, पण त्यामध्ये कसं वापरायचं, काय वापरायचं, जसं आता इथं बघा कसं वापरायचं. तर सेल आपल्याला ऑप्शन घ्यायचा आहे, बाय करायचा आहे. डेल्टाचा रूल सेम राहील. 50चा जवळच्या डेल्टाला तुम्हाला, ज्या स्ट्राईकचा डेल्टा 50चा जवळ असेल त्याला सेल करून टाका. आणि ज्या स्ट्राईकचा डेल्टा 20 आहे, 22 आहे, 25 मध्ये, 20 आणि 25 मध्ये असेल त्याला बाय करायचं. ठीक आहे. तर यानुसार तुम्हाला ती प्रोसेस करायची आहे. आणि याला आपण म्हणतोय नेट क्रेडिट ऑप्शन स्ट्रॅटेजी. म्हणजे काय की तुम्ही सेल करता त्याचं प्रीमियम जास्त असतं. जसं बघा, आपण आपल्याला आज जो पुट घेतला त्याला 140 150 आसपास सेल करत होतो आणि जो बाय करतो तो 40-50 रुपयाला आहे. तर आपण जर मार्केटमध्ये बाय करतोय याचा अर्थ 50 रुपये देतोय आणि सेल करतोय म्हणजे 150 रुपये घेतोय. तर अल्टिमेटली आपल्याला 100 रुपये नेट क्रेडिट भेटतात. म्हणून या स्ट्रॅटेजीला आपण, काही लोक तुम्हाला असं म्हणतील की नेट क्रेडिट स्प्रेड म्हणजे सेमच आहे. बुल पुट स्प्रेड किंवा बिअर कॉल स्प्रेडला आपल्याला नेट क्रेडिट स्प्रेड म्हणता येतात. ठीक आहे. तर त्याचं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन मी डिटेलमध्ये तुम्हाला याच्या पहिले एक्सप्लेन केलेलं आहे. आता मी त्याचे एक एक पॉईंट तुम्हाला डिटेलमध्ये घेणार आहे. तर प्रोसेस सुरू करतो. काही लोक जर आता कनेक्ट असतील, काल रजिस्ट्रेशन केलं असेल तर चिंता करू नका. जे 1-2 सेशन तुमचे मिस झाले त्याची रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करेल आणि तो पॉईंट पण पुढे पुढच्या आठवड्याला मी ते कव्हर करतील. त्यामुळे त्याची टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर प्रोसेस सुरू करूया. बघा मार्केट व्ह्यू काय असतो की बुल पुट स्प्रेड कधी बनवायचा आहे. आपल्याला मार्केट जर बुलिश वाटत असेल किंवा बुलिश का साइडवेज मार्केट असेल, अपसाइडला मार्केट असेल तर. ठीक आहे. आता व्ह्यू कसा बनवायचा ते पुढच्या आठवड्या मंडे पासून आपला पूर्ण प्रोसेस स्टार्ट होणार आहे. पण मी एक एक स्ट्रॅटेजी पहिले एक्सप्लेन करेल, नंतर मग अप ट्रेंड डाऊन ट्रेंड अनालिसिस करण्याची प्रोसेस नेक्स्ट वीकला स्टार्ट होणार आहे. आता जेव्हा आपण हा स्प्रेड बनवतो तेव्हा तुम्हाला बघा ऑप्शन चेन मध्ये आपण जेव्हा स्प्रेड बनवून घेतोय त्यात मॅक्झिमम प्रॉफिट किती राहतो, मॅक्झिमम लॉस किती राहतो, त्या ट्रेडमध्ये आपला लॉस रिस्क रिवॉर्ड रेशो काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये व्ह्यू आपला बुलिश आहे, जसं आज दुपारी झाला म्हणून आपण बुल पुट स्प्रेड बनवला, जेव्हा ते करतायत तर त्या ट्रेडमध्ये तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट किती राहील, तर नेट प्रीमियम रिसिव्ह. याचा अर्थ काय की सपोज एक्झाम्पल आपण आज बघा 25,200चा पुट जो होता तो विकत होतो 140-150 रेटला. एक्झाम्पलला सोपं राहायला पाहिजे म्हणून मी 150 पकडतोय की 150 रुपयाच्या रेटला आपण विकून दिला. आणि दुसरा आपण एक ऑप्शन 24,900 समथिंगचा बाय करत होतो 50 रुपयाला सपोज दॅट. तर 150 ला विकला, 50 रुपयाला घेतला. दोघांचा प्रीमियमचा डिफरन्स किती, 100 रुपये. तर नेट प्रीमियम किती भेटला आपल्याला, 100 रुपये भेटलं. म्हणजे मी 100 रुपये, 150 रुपये घेतले, भेटले मला. माझ्याकडे एक वस्तू होती ती 150 रुपयाला विकली
आणि दुसरी वस्तू मी 50 रुपयाला परत घेतली, म्हणजे अल्टिमेटली माझ्या खिशात उरले 100 रुपये. तर ती प्रोसेस आहे. तर मॅक्झिमम प्रॉफिट काय, तर जो प्रीमियम तुम्ही रिसिव्ह कराल तो तुम्हाला त्या स्प्रेड मधला मॅक्झिमम प्रॉफिट असतो. ओके, मी तुम्हाला स्ट्रॅटेजी बिल्डर मध्ये जाऊन ते बिल्ड करून दाखवणार आहे, पण ते मॅक्झिमम प्रॉफिट मॅक्झिमम लॉस कसे कॅल्क्युलेट होतात ते तुम्हाला आता मी एक्सप्लेन करतोय. तर जे प्रीमियम तुम्ही रिसिव्ह कराल, तुम्ही सेल कराल आणि एक बाय कराल, दोन प्रीमियमचा जो डिफरन्स राहील ते तुमचं नेट प्रीमियम रिसिव्ड राहील, हे लक्षात घ्यायचं. जसं 150 रुपयाला विकला, 50 रुपयाला बाय केला, 150 मायनस 50 जे काय आन्सर येईल ते तुमचे 100 रुपये नेट प्रीमियम रिसिव्ह आहे. आणि या ट्रेडमध्ये मॅक्झिमम लॉस किती राहू शकतोय, मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला दाखवेल. तर मॅक्झिमम लॉस काय, तर ज्या आपण डेल्टानुसार ज्या 2 स्ट्राईक ठरवतोय, जसं 25,200चा सेल केला, 24,900चा बाय केला, तर 2 स्ट्राईक मधला डिफरन्स बघा, डिफरन्स इन स्ट्राईक, 2 स्ट्राईकचा डिफरन्स किती आहे, 25,200 आणि 24,900 फरक पकडला तर 300 रुपयाचा त्याचा डिफरन्स आहे. आणि तुम्ही रिसिव्ह किती प्रीमियम केलं, 100 रुपये केलं, तर 300 मायनस 100 जर केले तर 200 रुपये या ट्रेडमध्ये लॉस होऊ शकतो. म्हणजे ट्रेड आपल्या या ट्रेडमध्ये लॉस, मॅक्झिमम लॉस ऑलवेज तुम्हाला जास्त दिसेल, पण मॅक्झिमम लॉसला कधीच घाबरायचं नाहीये. मॅक्झिमम लॉस कोणासाठी आहे, ज्याला एक्झिट रूल माहित नाहीये. आपण एक्झिट रूल यूज करतो, म्हणून कधी पण जर ट्रेंड रिव्हर्स पण झाला तर मॅक्झिमम लॉस पर्यंत आपण कधी ट्रेड मध्ये थांबत नाही. 15-20 पॉईंट मार्केटमध्ये नेट ऑन नेट आपण लॉस करतोय. म्हणजे इथं जर आपण 100 रुपये प्रीमियम रिसिव्ह करतोय तर आपण लॉस 20 रुपये घेणार आहे. प्रॉफिट 100 रुपये होईल, लॉस 20 रुपये होईल. कॅल्क्युलेट होताना मात्र तो 200 रुपये होईल, कारण की ते एक्झिट रूल वापरत नाहीये. आपण एक्झिट रूल वापरणार आहे. एक्झिट रूल मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे एक्सप्लेन करणार. ठीक आहे, तर पहिली गोष्ट मॅक्झिमम लॉस, आपण जे स्ट्रॅटेजी बिल्डर मध्ये जाणार तर तुम्हाला असं दिसेल की प्रॉफिट होणार 7,500 आणि लॉस होणारे 15,000 रुपये. तर आपण ते बघून किंवा भरपूर लोक एवढंच बघून ही स्ट्रॅटेजी वापरायला सोडून देतात आणि अगदी प्रॉफिट कमवून देणारी, खूप चांगला प्रॉफिट देणारी स्ट्रॅटेजी लोक वापरत नाही, कारण त्यातलं डिटेल त्यांना माहितीच नसतं. तर त्या पद्धतीने आपल्याला करायचं नाहीये. तर लॉस ऑलवेज लिमिटेड राहील, प्रॉफिट पेक्षा कमी राहील. हा, त्याच्यात वर्स्ट कंडिशन मध्ये जर काही घडलंच की तुम्हाला एक्झिट नाही वापरता आला, एक्झिट नाही होता आलं, तर काय लॉस होऊ शकतोय तो लॉस आपला तिथे कॅल्क्युलेट होईल. तर ती वर्स्ट कंडिशन की वर्ष 2 वर्ष 5 वर्षात जर अशी काही गोष्ट घडली की मार्केट आपल्या कंट्रोलमध्येच राहिलं नाही आणि अगदीच वेगळं काहीतरी मार्केटमध्ये घडून गेलं, तरी सुद्धा कॅपिटल पूर्ण लॉस होणार नाहीये. जो मॅक्झिमम लॉस तुम्ही कॅल्क्युलेट करतायत जास्तीत जास्त तेवढाच लॉस होतो, हे पण लक्षात घ्या. आणि म्हणून या स्प्रेड मध्ये रिस्क जी असते ती लिमिटेड राहते. ती जो थोडी जास्त पण राहिली तरी पण रिस्क मात्र लिमिटेड राहते, अनलिमिटेड रिस्क नसते. ऑप्शन सेलिंग मध्ये जे लोकांना अनलिमिटेड लॉस वाटतो, इथं अनलिमिटेड लॉस अजिबात नसतो, लिमिटेड असतो. आणि हा जो लिमिटेड लॉस आहे त्याला पण आपण फार स्मॉल लॉस मध्ये कन्वर्ट केलेला आहे एक्झिट रूल नुसार, ते मी पुढे सांगणार आहे. आणि रिवॉर्ड पण लिमिटेड असतो. जो मॅक्झिमम आपण प्रीमियम रिसिव्ह करणार आहे तेवढा आपल्याला लिमिटेड रिवॉर्ड भेटणार आहे, जो की रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार खूप चांगला असतो, प्रॉबॅबिलिटी खूप जास्त असते. ठीक आहे, हा, मार्जिन रिक्वायरमेंट नक्कीच आपल्याला काही ना काही मार्जिन लागेल. ऑप्शन सेलिंग साठी जेवढी लागते त्यापेक्षा फार कमी लागते, हा पण एक सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे. तर जसं ऑप्शन सेलिंग जर करायला गेलो, एक लॉटने आपण निफ्टीला किंवा कोणता पण स्ट्राईकला सेल करतोय तर 2-2.25 लाख रुपये लागतात. पण आपण जो स्प्रेड बनवणार त्यामध्ये बाय सेल दोघांचं कंबाईन करून आपल्याला 50-60 हजार रुपयाच्या कॅपिटलने ही स्ट्रॅटेजी वापरता येणार, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि हा ब्रेक इव्हन पॉइंट तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा असेल. हे मी पहिले फॉर्म्युले सांगून देतोय, एक्झाम्पल घेईल तेव्हा अजून थोडंसं इझिली तुम्हाला कळेल. तर ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय, की ज्याला आपण सेल केला, जसं आज बघा दुपारचा जो ट्रेड होता बुल पुट स्प्रेड मध्ये, त्यामध्ये आपण कोणाला सेल केला होता, 25,200, जो 50चा डेल्टाचा स्ट्राईक असलेला आपण ज्याला सेल करतो, ज्या स्ट्राईकचा डेल्टा 50 असेल जिला आपण सेल करतो, तर ज्या स्ट्राईकला तुम्ही सेल करतायत त्या स्ट्राईक म्हणजे 25,200 शॉर्ट पुट स्ट्राईक म्हणजे 25,200 ज्याला आपण सेल केलं, 50चा स्ट्राईकचा डेल्टा आपण सेल करतो, त्याचा मायनस जेवढं तुम्ही प्रीमियम रिसिव्ह करता, 100 रुपये रिसिव्ह केलं सपोज दॅट, तर 25,200 मायनस 100 केलं तर 25,100. तर मार्केट 25,100 ला पण एक्सपायर झालं मार्केटमध्ये, तरी सुद्धा तुम्हाला लॉस होत नाहीये. तुम्ही नो प्रॉफिट नो लॉस निघू शकतायत. याला म्हणतात ब्रेक इव्हन पॉइंट. काय असतो ब्रेक इव्हन पॉइंट,
की आपण ट्रेड घेतला, जेवढं प्रीमियम तुम्ही रिसीव्ह केलं तेवढं पॉइंट मार्केट तुमच्या अगेन्स्ट पण गेलं, तरी सुद्धा तुम्हाला या घेतलेल्या ट्रेडमध्ये लॉस होत नाही आणि म्हणून लॉसची प्रोबॅबिलिटी याच्यात कमी असते. सगळ्यात मोठं हेजिंग करण्याचं बेनिफिट हा ब्रेक इव्हन पॉइंट आहे आणि लॉस तुमचा जो सेलिंग मध्ये अनलिमिटेड लॉस असतोय, हेजिंग मुळे तो लॉस ती रिस्क लिमिटेड होते, पण ती रिस्क इथं तू नक्कीच आपण 7,500 कमवणार असाल तर लॉस तुम्हाला 15,000 रुपये दिसेल, पण आपल्याला त्या 15,000च्या लॉसला 1500 मध्ये कन्वर्ट करायचंय. तिथं आपला पुढचा रोल येतोय ज्याला आपण एक्झिट रूल नुसार त्या गोष्टी आपण अपडेट करणार आहोत. तर ती पूर्ण प्रोसेस येईल जेणेकरून रिस्क रिवॉर्ड रेशो पण आपला अट्रॅक्टिव्ह होऊन जाईल आणि ती पूर्ण प्रोसेस आपल्याला करायची. कारण की या स्ट्राईक मध्ये या स्ट्रॅटेजीमध्ये जेव्हा लोक 7,500 रुपये कमवण्यासाठी 15,000 रुपयाची रिस्क घ्यायला रेडी आहे, तरी सुद्धा लोक प्रॉफिट कमवत आहेत. तर आपल्याला तर फक्त 1500 ची रिस्क घ्यायची आहे, प्रॉफिट 7,500 येऊ शकतोय. तर प्रॉबॅबिलिटी हाय आहे, ओके, आणि रिस्क फार कमी होते आणि म्हणून ह्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड करून प्रॉफिट कमवायला तुमच्यासाठी म्हणजे एक माइंडसेटने पण थोडं इझी होऊन जातं ट्रेड करायला, बिल्ड करायला ती प्रोसेस राहते. हे मी तुम्हाला थोडंसं थेरी एक्सप्लेन केलेली आहे. थेरी आली समजली तर बेटर आहे. अदरवाईज मी एक एक्झाम्पल घेऊन आता मी याचे कॅल्क्युलेशन कसे होतात ते दाखवतो आणि आपला ऑप्शन मास्टर याच्यावर ऑप्स्टावर जाऊन एक स्ट्रॅटेजी बिल्ड करून ते कॅल्क्युलेशन कसे होत आहेत, याचे फॉर्म्युले कसे वर्क होतात ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. तर मी प्रोसेस स्टार्ट करतोय. तर या सर्व गोष्टींसाठी एक एक्झाम्पल घेऊया आपण. से एक्झाम्पल, आता सध्या करंटली मार्केटचा स्पॉट रेट चालू आहे 24,800. ओके, तर आपल्याला मार्केटमध्ये वाटतंय की ट्रेंड मार्केटचा माझा अप आहे, वरती मार्केट जाईल, अप व्ह्यू आहे मार्केटमध्ये. तर तुम्ही मला सांगा आपण स्प्रेड कोणता बनवणार, बीपीएस का बीसीएस? अगदी वेबिनारला ज्यांनी अटेंड केलं असेल त्यांना पण हा कॉन्सेप्ट क्लिअर असेल. तर जर अप ट्रेंड आहे तर स्प्रेड कोणता बनवतो आपण? परफेक्ट. बुलिश साठी आपल्याला बीपीएस बनवायचं आहे. परफेक्ट. ओके, चालेल, ठीक ठीक. म्हणजे काय करायचं आपल्याला? बीपीएस बनवायचं म्हणजे काय की आपल्याला काय करायचं, पुट विकायचंय, पुट बाय करायचंय की कॉल विकायचंय, कॉल बाय करायचं, काय करायचं? नक्कीच पुट विकायचंय, पुट बाय करायचंय. दोन्ही लेग मध्ये पुटचाच वापर करायचा आहे. पुट ऑप्शनचा वापर करून मला स्प्रेड बनवायचा आहे. ओके, आता हे करताना आपण काय करणार, एकाला सेल करणार, एकाला बाय करणार. तर सेल कोणाला करतोय? मार्केटच्या प्राइसचा जवळचा, ज्या स्ट्राईकचा डेल्टा 50 जवळ असेल. जसं 24,800 मी अझूम करतो की या स्ट्राईकचा डेल्टा ऑप्शन चेन मध्ये लिहून येतो 0.50 किंवा 50 त्याचा डेल्टा दिसेल तुम्हाला. तर त्याचा जी काही रेट चालू आहे, से एक्झाम्पल मार्केटमध्ये 24,800चा पुट मी विकतोय, त्याचा रेट चालू आहे 220 रुपये. तर मी काय करेल, 220 रुपयाला तो एक म्हणजे 220 रुपयाच्या रेटने 24,800चा पुट विकून दिला. आता हे करताना मला काय करायचंय, एक हेज बाय करायचं आहे आणि ज्याचा डेल्टा 20, 22, 23 असेल त्याला मला बाय करायचंय. मी काय करतो, 24,500चा पी अगेन पुटच मला बाय करायचंय. मे बी त्या टायमाला त्याचे प्रीमियम चालू असेल 90 रुपये. तर मी काय करतोय, 220 रुपये भेट घेतोय आणि 90 रुपये पे करतोय. आता तुम्ही मला सांगा की नेट प्रीमियम रिसिव्ह कसं कॅल्क्युलेट कराल? जे मी तुम्हाला आता मागच्या स्लाइडवर दाखवलं बघा, की सेलिंग प्राइस मायनस बाईंग प्राइस या दोघांचा डिफरन्स जो कॅल्क्युलेट होईल तो तुमच्या त्या ट्रेड मधला मॅक्झिमम प्रॉफिट राहील. तर नेट आपल्या या ट्रेड मध्ये मॅक्झिमम प्रॉफिट किती होणार आहे? तर तुम्ही जो 50चा स्ट्राईक डेल्टा असलेल्या स्ट्राईकला ज्याला सेल कराल त्याचं प्रीमियम किती आहे आणि 20चा डेल्टा असलेल्या स्ट्राईकला बाय कराल त्याचं प्रीमियम किती, दोघांचा जो डिफरन्स कॅल्क्युलेट करणार तो तुमचा त्या ट्रेड मधला मॅक्झिमम प्रॉफिट 130 रुपये इंटू लॉट साईज. आपण निफ्टीचे 75 ची लॉट आहे, 130 गुणिले 75 कराल तर जे काही तुम्हाला 8, 9, 9,500, 8,500 रुपये येतील तो तुमचा प्रॉफिट राहील या ट्रेड मधला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मॅक्झिमम प्रॉफिट तुमच्या समोर आहे 130 आपण जो कॅल्क्युलेशन केला. कारण की आणि कधी येईल हा प्रॉफिट? मार्केट आता 24,800 थोडं खाली वरती मार्केट 24,900 ला जाईल तर प्रॉफिट येईल का? 25 नाही, असं काही नाहीये. ज्याला तुम्ही सेल करता 24,800 ला तुम्ही सेल केला
मार्केट 24,800 किंवा 800 पासून 1 रुपयावरती पण राहिला तरी सुद्धा हे 130 रुपये पूर्ण आपल्याला भेटतील. म्हणजे मार्केटला एक्सपायरी पर्यंत ज्या स्ट्राईकला तुम्ही सेल करतायत त्या स्ट्राईकचा 1 रुपयावरती जास्त राहिलं तर बेटरच आहे, पण 1 रुपया पण या स्ट्राईकच्या वरती पण मार्केट राहिलं तरी सुद्धा 130 रुपये पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला भेटतात. हा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज याच्यात आहे की टाइम तुम्हाला वर्क करतो. मार्केटने तुमच्या बाजूला मुवमेंट जोरात केली तर डेल्टानुसार आपण इंट्राडेला पण प्रॉफिट घेतो नो डाऊट, पण साइडवेज पण झालं. जसं आज बघा की सेकंड ट्रेड मध्ये आपण जो बुल पुट स्प्रेड घेतला, मार्केटने ट्रेड दिल्यानंतर मोमेंटम आलं, पण पहिल्या 15-20 मिनिटानंतर ते मोमेंटम मार्केटचं संपलं आणि जवळजवळ 2:45-3 वाजेपर्यंत मार्केट एका रेंजमध्ये 20-30-40 रुपयाच्या रेंजमध्ये खाली वरती करत होतं. या टायमाला तुम्ही ऑप्शन जर बाय केला असता, कॉल ऑप्शन एखादा बाय केला असता, तर त्याचे प्रीमियम कंटिन्युअसली कमी होत होते आणि इव्हन दो मार्केट 550 पॉईंट वरती पण गेलं, पण ऑप्शन बायरला प्रॉफिट नाही भेटणार. पण आपण जे बुलपुट स्प्रेड घेतला, जर 140 रुपयाला पण सेल केला असेल ना, तर आजची क्लोजिंग त्याची 122 रुपये, 18 रुपये प्रीमियम तुम्हाला गेन करायला भेटतोय. खूप जास्त मार्केटची मुवमेंट नाही झाली, पण त्याच जागेवर जर कॉल बाय केला असेल ना, तर त्याने 120 रुपयाला बाय केला असेल तर 120 रुपयालाच आहे. 1-2 रुपये इकडे तिकडे चढला असेल. म्हणजे मुद्दा काय की मार्केट टाइम जर साइडवेज मार्केट करून टाकलं तर ऑप्शन बायर सगळं बरोबर असेल, त्याच्या ट्रेंड अनालिसिस पण बरोबर असेल तरी प्रॉफिट येत नाहीये. पण स्ट्रॅटेजीमध्ये काय फायदा होतोय की जर तुमचा ट्रेंड बरोबर आहे, मार्केट जोरात गेलं तर बेटरच आहे, नाही गेलं साइडवेज झालं तरी नुकसान होत नाही, जास्त मार्केट तुमच्या अगेन्स्ट जात नाहीये आणि इव्हन तर थोडस परत टाइमपास केल्यानंतर थोडस तुमच्या डायरेक्शनला टिल्ट झालं मार्केट, लगेच प्रीमियम जोरात ड्रॉप होतोय. हे सर्व ऍडव्हान्टेज असतात आणि म्हणून सांगतोय की नॉर्मली जोरात मार्केट जेव्हा वरती खाली जातं तेव्हा आपल्याला वाटतं की मी ऑप्शन कॉल किंवा पुट बाय करून घेतला असतं तर मला जास्त प्रॉफिट आला असता. पण ट्रेंडी मार्केट हे कायम नाही राहत. मार्केट जवळजवळ 80% टाइम साइडवेज आणि थोडस ट्रेंड असं मार्केट दाखवतोय. अगदी वन वे रॅली मार्केटमध्ये फार कमी वेळेस 22 दिवस मार्केट असेल तर त्यात 2-3-4 दिवस मार्केट ट्रेंडी मुवमेंट करते, बाकीचे दिवस साइडवेज किंवा थोडं थोडं मार्केट मूव्ह करतं. आणि म्हणून प्रत्येकाने फोकस करायचा आहे स्ट्रॅटेजी. मी ऑप्शन बाईंगचे पण ट्रेड देतोय का की ज्याच्याकडे कॅपिटल कमी आहे, सुरुवातीचं कॅपिटल बिल्ड करायला आपण ते रिस्क घेऊन काम करतोय. पण एकदा कॅपिटल तुमच्याकडे 50 किंवा 50 वरती गेलं तर तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरायची आहे. त्याच्याने तुम्हाला कॅपिटल प्रोटेक्शन भेटेल, साइडवेज मार्केटमध्ये पण तुमचा पैसा लॉस होणार नाहीये. या सर्व गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड करायच्या. ठीक आहे, तर ही प्रोसेस आहे. तर याच्यात आता लक्षात घ्या की आपण नेट प्रीमियम कसं कॅल्क्युलेट करतोय. माझी सेलिंग स्ट्राईक प्राइस आणि बाईंग स्ट्राईक प्राइस या दोघांचा जो ऑप्शन प्रीमियम मला भेटला त्या दोघांचा डिफरन्स मी कॅल्क्युलेट करेल, तो या ट्रेड मधला माझा मॅक्झिमम प्रॉफिट राहील. ओके, मॅक्झिमम लॉस कसा होतोय तर ज्या दोन स्ट्राईक तुम्ही वापरता ट्रेड करायला, ज्याला तुम्ही सेल केलं ज्याला तुम्ही बाय केलं, 24,800 24,500 बघा, 24,800 मायनस 24,500 दोन्ही स्ट्राईकचा डिफरन्स किती आहे, 200 250 300 जो काय असेल तो असेल. इथं आता 300 आहे आणि मला प्रीमियम किती रिसिव्ह झालेला 130 रुपये, तर या ट्रेड मध्ये मला लॉस होऊ शकतो 170 रुपये. म्हणजे काय की मॅक्झिमम लॉस 170 रुपीजचा होईल, पण त्याची प्रोबॅबिलिटी फक्त 25% to 30% आहे, त्यापेक्षा पण कमी आहे. प्रॉफिट येण्याचे चान्सेस 70% आहे. हे ऍज पर ओआय डेटा मार्केट ऑप्शन चेंजच्या रूल नुसार आणि तुमचं ट्रेंड अनालिसिस बरोबर असेल तर याची प्रोबॅबिलिटी ऑलमोस्ट 90-95% पर्यंत जाते. आणि म्हणून जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल, जे लोक 15-20 दिवसापासून मार्केटमध्ये आपल्याकडे तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण बघत असाल, तर तुम्ही ऑब्झर्व करा की हल्ली एखाद दोन वेळेस मार्केट उलट होत आहे किंवा शिफ्ट होत आहे. अदरवाईज मार्केट जवळजवळ 90% पेक्षा तुम्हाला चांगला प्रॉफिट देईल. जस्ट बिकॉज त्याचं कारण काय की ट्रेंड अनालिसिस आपण कमांड करतोय आणि फायदा स्ट्रॅटेजी पण आपल्याला बेनिफिट करते. जसं आज बघा, आजचा ट्रेंड आपण सेकंड हाफ मध्ये ऑप्शन आयडेंटिफाय केला, बरोबर होता. पण या जागेवर जर तुम्ही ऑप्शन बाईंग केली तर सगळं बरोबर असल्यावर पण प्रॉफिट कमवणं अवघड होऊन जातं, कारण की माइंडसेट पण काही गोष्ट असते. पण स्ट्रॅटेजीमुळे काय असतं की तुम्ही पूर्ण वेळ देऊ शकताय, फायदा हा असतो आणि म्हणून तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल. तर परत सांगतोय की स्ट्रॅटेजीवर फोकस करा, डिरेक्टली ऑप्शन बाईंग कडे जास्त टिल्ट होऊ नका. ठीक आहे. ब्रेक इव्हन पॉईंट कसं कॅल्क्युलेट होतोय, तर ब्रेक इव्हन पॉईंट काय बोललो मी की ब्रेक इव्हन पॉईंट कॅल्क्युलेट करायला
ज्या स्ट्राईकला आपण सेल करतो 50च्या जवळच्या स्ट्राईकला आपण सेल करतोय त्या डेल्टाच्या 50 ज्याचा डेल्टा 50 असेल त्याला आपण सेल करतो 24,800. तर त्या सेल प्राइस सेल स्ट्राईक मायनस आपलं प्रीमियम रिसिव्ह तो माझा ब्रेक इव्हन पॉइंट आहे. म्हणजे मार्केट आता 24,800 ला चालू आहे आणि इथून मार्केट खाली आलं 24,670 ला. 130 रुपये मार्केट खाली पडून गेलं तरी सुद्धा एक्सपायरीच्या दिवशी जर मार्केट 24,670 ला एक्सपायर करत असेल तर या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला 1 रुपयाचा पण लॉस होणार नाहीये. म्हणजे सध्या ज्या मार्केटला तुम्ही ट्रेड बनवला तिथून मार्केट 100 पॉईंट 1,200 पॉईंट निगेटिव्ह झालं. जेवढं प्रीमियम तुम्ही रिसिव्ह केलेलं आहे तेवढं मार्केट खाली पण पडलं तरी सुद्धा तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीमध्ये लॉस येत एक्सपायरी पर्यंत तुम्ही जर होल्ड करतायत. आणि यामुळे तुम्ही ऑब्झर्व करा जेव्हा जेव्हा मार्केट थोडं रिव्हर्स पण होत असेल ना तर प्रीमियम जास्त उलट्याने होत. कारण काय की मार्केट ब्रेक इव्हनच्या रेंजमध्ये चालतो तोपर्यंत प्रीमियम थोडं थोडं लॉस दाखवेल. ब्रेक इव्हनच्या क्रॉस करायला लागलं का मग लॉस वाढत जातो. त्यामुळे ब्रेक इव्हन पर्यंत मार्केट जोपर्यंत आहे तोपर्यंत ट्रेड पूर्ण कंट्रोलमध्ये असतो हे लक्षात घ्यायचं आहे. तर ब्रेक इव्हन पॉइंट कसा कॅल्क्युलेट केला जातो हे थोडं थेरॉटिकल अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. माहिती पडलं तर बेटर आहे. नाही झालं तर जे मी ऑब्स्टाच्या प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवणार आहे तिथे या सर्व गोष्टी डिरेक्टली रेडीमेड कॅल्क्युलेट करून येतात. ओके. पण आपल्याला स्वतःला माहिती असेल ना की मी हा ट्रेड घेतोय तर कुठपर्यंत माझा ब्रेक इव्हन पॉइंट येणार आहे याच्यात मला प्रॉफिट मॅक्झिमम किती होऊ शकतोय हे जर तुम्ही व्हिज्युअलाइज करायला शिकाल लगेच होणार नाहीये. हे फॉर्म्युले 2-4 दिवस 5 दिवस करता करता होऊन जातील. पण जसं परत परत कराल तर इव्हन दो तुम्हाला त्या ऑब्स्टा प्लॅटफॉर्म वगैरे काहीच वापरायची गरज नाही. तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनल ट्रेड मारून तुम्ही सांगू शकताय की मला मार्केटमध्ये किती प्रॉफिट येणार आहे काय रिस्क आहे माझी. तर त्यासाठी मी त्या मागचे पूर्ण फॉर्म्युले पण मी तुमच्या समोर ठेवतोय जेणेकरून स्ट्रॅटेजी अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे. नाही तर का होतंय कसं होतंय येतोय प्रॉफिट पण काय येतोय हे कळत नसेल तर मग कॉन्फिडन्स येत नाही. मोठं काम करायचंय तर त्या गोष्टीची थोडं डीप अंडरस्टँडिंग असेल तर बेटर राहतं. नवीन लोकांना कदाचित हे फॉर्म्युले जर अवघड वाटत असतील तर तुम्ही काय करायचं हे पीडीएफ मी पूर्ण शेअर करणार आहे तुम्हाला. एकदा नोट करून घ्या की मी कोणता फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करतोय काय सांगतोय आणि त्यानुसार एक्झाम्पल पण मी दिलेलं आहे. हे पूर्ण पीडीएफ मी पाठवून देईल. एकदा नोटबुकवर लिहून घ्या. एकदा लिहून घेतलं समजून घेतलं एक्झाम्पल सकट आणि तुम्ही जेव्हा उद्या परवा जेव्हा परत आपण ट्रेड बनवणार त्याच्यात एकदा हा या ट्रेड मध्ये आपलं काय काय होतंय पेजेसवर 2-3 वेळेस केलं तर तुम्हाला बघितल्या त्या गोष्टी जमायला लागून जातील. जमल्या तर बेटर आहे. अदरवाईज आता आपण त्या प्लॅटफॉर्मवर तर करणारच आहोत. त्याच्यात डायरेक्टली हे सगळे फिगर कॅल्क्युलेट होऊन येतात की तुम्हाला काय प्रॉफिट काय लॉस किती येणार आहे. या सर्व गोष्टी रेडीमेड पण दिसतात. पण तरी सुद्धा आपल्या अंडरस्टँडिंग साठी या माहिती असायला पाहिजे म्हणून मी त्याचे फॉर्म्युले पण तुमच्या समोर ठेवतो. ठीक आहे. ही प्रोसेस आहे. आता हे कधी करतो काय प्रोसेस करतो बघा की तुम्हाला काय करायचं की बेस्ट टाइम काय ह्या ट्रेड करण्याचा बुलपुट स्प्रेड करण्याचा बेस्ट टाइम काय की तुम्हाला वाटतंय की सपोज ही लेवल आहे या लेवलच्या वरतीच मार्केट राहील. जसं सपोर्ट रेंज माहिती पडते जसं आता 25,000च्या खाली मार्केट जाणार असं वाटत होतं सपोज ॲट. म्हणून बघा सकाळी मी जर बिअर कॉल स्प्रेड पण घेतला पण मार्केट जसं 25,000च्या आसपास येत होतं तर मी प्रॉफिट बुक करायचं कारण मला वाटत होतं 25,000च्या खाली जाणार नाही. पण मी ऑलवेज प्रिफर करतो की जोपर्यंत मला ट्रेंड कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी कोणता ट्रेड करत नाहीये. तर जसं ट्रेंड रिव्हर्स झाला कन्फर्म झाला अपसाईडचा आपण तेव्हा ट्रेड केला. तसं की आपल्याला कळतंय की या लेवलचा जसं सपोज ॲट कोणी 20चा मुव्हिंग एव्हरेज वापरतो 50चा मुव्हिंग एव्हरेज वापरतो जे काही वेगवेगळे मुव्हिंग एव्हरेज वापरत आहे सपोज तर या एक लेवल आहे बाबा या लेवलच्या खाली मार्केट जाणार असं एखाद्याला वाटतंय. मग त्या स्ट्राईकला तुम्ही सेल करू शकता तिथून आउट ऑफ द मनीचा एखादा कॉल बाय करू शकता पुट बाय करू शकतात जेणेकरून तुम्हाला तिथला एक स्प्रेड बनून जातो. असं पण जसं मला आता वाटतंय की मार्केट इथं आहे 25,200च्या आसपास 25,000च्या खाली मार्केट जाणार नाही. त्याचं प्रीमियम नक्कीच आता थोडंफार कमी असेल पण मी तरी काय करेल की त्याला विकून देईल आणि थोडंसं खाली 200-300 रुपये खाली जाऊन एखादा बाय करून टाकेल. 50 रुपये मे बी माझं प्रीमियम भेटेल. पण त्याची प्रॉबॅबिलिटी खूप हाय आहे की ते 50 रुपये भेटतील. त्याचे चान्सेस खूप जास्त होऊन जातात. आणि या गोष्टी म्हणजे एखाद्या सर्टन लेवलच्या वरती मार्केट राहील याची जर तुम्हाला गॅरंटी आहे तर तुम्ही काय करा त्या स्ट्राईकला तुम्ही सेल करा पुट सेल करून टाका आणि आउट ऑफ द मनीचा पुट बाय करून टाका. तर मार्केट जर त्या स्ट्राईक तुम्ही जे लेवल बोलताय ज्या स्ट्राईकला तुम्ही सेल करता त्याच्या वरती मार्केट राहून गेलं तर ते सगळं प्रीमियम झिरो होतो आणि ते पूर्ण तुमच्या खिशात येऊन जातं. म्हणजे सांगायचा उद्देश कसा आहे की से एक्झाम्पल आता आपण जर बघितलं एक्झाम्पलसाठी आपण याच्यात आलो आता या कॉन्ट्राक्ट आता 25,180 ला मार्केट आसपास चालू आहे आणि आपल्याला वाटतंय की मार्केट 25,000च्या वरती राहील.
सपोज दॅट. ओके, एक म्हणजे आपल्या या रेंज पासून जवळजवळ 200-150 पॉईंट मार्केट खाली सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, 180 पॉईंट. तर 25,000चा पुट बघा, 61 रुपये चालू बघा. किती चालू आहे? 61 रुपीज. ओके, तर काय करतात लोक? आता बघा, तुम्ही ऑब्झर्व करा, मी तुम्हाला काय सांगतोय, आपल्याला करायचं नाहीये, आपण ऍक्टिव्ह करायचंय, पण मोस्टली लोक याला कसं करतात बघा, की 61 रुपये चालू आहे ना, बघा तुम्ही ऑब्झर्व करा किती ओआय डेटा हा काल एवढा होता, आणि ही वरची जी लाईन आहे बघा, ही टुडेज ओआयचा कलर चेक करा आणि कालच्या ओआयचा कलर चेक करा. तर ह्या एवढा होता आणि आज काय झालं, तो वाढलेला आहे. म्हणजे 61 आता आहे, कदाचित लाईव्ह मार्केटमध्ये त्यांना 80 रुपये भेटत असेल, 100 रुपये भेटत असेल, त्यांनी सेल केला आणि त्यांना वाटत होतं की 25,000च्या वरती मार्केट राहील, 25,000ची लेवल ब्रेक करणार नाही. मग ते काय करतायत, त्याला त्याच्या पुट विकून देत आहेत. आणि हे विकताना विकताना काय करतात, थोडस डीप आउट ऑफ द मनी जातील ते. आता याला डेल्टाचा रूल लावणार नाही, ते डीप आउट ऑफ द मनी जातील आणि एखादा सपोज 20 रुपयाचा, सपोज त्यांना 80 रुपयाला सेल करायला भेटतोय, तर इकडे हा जो एखादा स्ट्राईक असेल ज्याचा प्रीमियम सपोज 20 रुपये चालू आहे, 24,700चा, तर 300 रुपयाचा डिफरन्स केला, 20 रुपये चालू आहे. तर 60 रुपयाचं यांनी बाय केला, 60-61 रुपयाचा सपोज हा सेल केला, हा 61 रुपीजचा सेल करून दिला आणि 20 रुपयाला 21 रुपयाला बाय करून टाकलं, तर मधले 40 रुपये. तर आता मार्केट 25,181 ला आहे, 150-200 पॉईंट खाली वरती काही करू दे, मार्केट 20 तारखेपर्यंत सपोज दॅट या 25,000च्या खाली जर जात नाहीये, 25,001 ला आलं तरी चालेल, मला फरक पडत नाही. इथून 200 पॉईंट मार्केट खाली आलं, फरक पडत नाहीये. मला हे 40 रुपये पूर्ण भेटून जातील, हे पूर्ण 61 रुपये झिरो होऊन जातील आणि हे 20 रुपये पण झिरो होतील. पण फायदा आहे की 20 रुपये गेले तर गेले, पण 61 रुपये भेटले, त्यातले 20 रुपये आपला लॉस आपण याला केला, तर 40 रुपये नेट प्रॉफिट आहे. म्हणजे या स्ट्रॅटेजीचा लोक कसे वापर करतात, आपण याला थोडा अग्रेसिव्हली वापर करतोय, पण बाकी कसं करू शकतायत, की जर आपल्याला वाटतंय की एक पर्टिक्युलर लेवल आहे, या लेवलच्या वरती मार्केट एक्सपायर करेल, 2-3 दिवस एक्सपायरी बाकी आहे, आपला ट्रेंड मोठा मोठी कळून गेलेला आहे, मी एक आवरली चार्टचा सेटअप पण तुम्हाला सांगणार आहे. तर त्यानुसार आपल्याला कळलं की या लेवलच्या तर वरती मार्केट राहील, मग तुम्ही काय करायचं, त्याचं पुट सेल करून टाकायचं आणि थोडं आउट ऑफ द मनी जाऊन पुट बाय करून टाकायचं. तर त्याच्या प्रॉफिटची प्रॉबेबिलिटी हाय असते, रिस्क थोडी जास्त असते नक्कीच, कारण की त्यातला डिफरन्स जास्त राहील, प्रीमियम कमी भेटतं. आपलं प्रीमियम जास्त भेटायला पाहिजे, म्हणून आपण सेल करताना ऑलवेज मार्केटच्या जवळच्या प्राइसला सेल करतो. तिथून मार्केट वरती गेलं तर आपला जास्त प्रॉफिट येतो, म्हणून आपण 50च्या जवळचा डेल्टा घेतोय. तुम्ही थोडं खालचं घ्याल तर काय होईल, की प्रीमियम कमी भेटतं, म्हणून मी ते अवॉइड करतो. पण लोक हे करतात, तुम्ही करू शकताय. कधी थोडस प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला ट्रेंडवर कमांड आली, मोठा पैसा झाला, तेव्हा आपण त्या गोष्टी करता येतील. वेगवेगळ्या लेवलला लोक वेगवेगळ्या लेवलला पुट विकत बसतात, इकडे पुट विकत बसतात, वरती कॉल विकत करत दोन्हीकडचे पोझिशन बनवून ठेवायचं आहे. अल्टिमेटली कुठेतरी मार्केट राहणार. म्हणजे लक्षात घ्या की जेव्हा तुमच्याकडे 2-5 करोड रुपये सपोज दॅट, तर तुम्ही हे सगळे 25,000 पासून सगळे पुट विकत बसलेले आहेत आणि वरती पण सपोज 25,500च्या सगळे वरती कॉल विकत बसलेले आहेत. तर या 500 रुपयाच्या रेंजमध्ये मार्केट कुठं पण राहू दे, ते पूर्ण पैसे हे सगळे प्रीमियम त्यांना पूर्ण झिरो करतात ते. आणि मार्केट असं तर नाही होणार ना की दोन्ही बाजूला जाईल, कुठंतरी एका बाजूला, म्हणजे एका बाजूला तर प्रॉफिट येणारच येणार आहे त्यांना. आणि म्हणून नेट ऑन नेट ते ह्यूज प्रॉफिट कमवतात. त्याचं कारण ते स्ट्रॅटेजी सिंपल असते, पण या स्ट्रॅटेजीला तुम्ही जेवढं यूज कराल, जेवढं डीपली यूज कराल, तेवढं तुम्हाला त्याचे बेनिफिट राहील. पण त्यासाठी नक्कीच कॅपिटल जास्त लागतं आणि सध्या आपल्याकडे एवढं मोठं कॅपिटल नाहीये की आपण त्या गोष्टी प्रॅक्टिकली करू शकतो. नाही करू शकत, म्हणून मी त्या गोष्ट हे करत नाहीये. आपण फोकस करतो कशावर, की मार्केटमध्ये 50चा डेल्टाचा स्ट्राईक सेल करा, 20-22चा डेल्टा बाय करा, रिझल्ट चांगला भेटेल, रिटर्न 15 ते 20% पर्यंत आपल्याला आरामात येऊ शकतो. ही पूर्ण प्रोसेस आहे. आणि आयव्ही जो तुम्हाला जर कोणी सांगत असेल, कन्फ्युजन करत असेल, तर सोडून टाकायचंय. पण ओलॅटिलिटी जेवढी जास्त राहील, तेवढं आपलं प्रॉफिट येण्याचे मोठा प्रॉफिट भेटेल. आता सध्या जर करंटली मी दाखवेल तुम्हाला, करंटली इम्प्लाइड ओलॅटिलिटी फार कमी चालू आहे आणि तरी सुद्धा आपण प्रॉफिट कमवतोय. आणि तरी सुद्धा तुम्ही लोक जे थोडंफार 15-20 दिवसापासून तुम्ही काम करता बघताय सपोज दॅट, तर तुम्हाला दिसतंय की प्रॉफिट येतोय, चांगला प्रॉफिट कमवतो. पण मी म्हणतोय की मागच्या 3 महिन्यापासून सगळ्यात हार्ड टाइम चालू आहे मार्केटमध्ये. हार्ड म्हणजे व्हॉलॅटिलिटी अगदी कमी आलेली आहे, प्रीमियम फार कमी आहेत. पण एक टाइम असतो जिथं आपण 140-150 रुपयाचा, आता आज 25-200चा कॉल विकलेला, पुट विकलेला बघा, तो 150 नाही 220 रुपयाला विकायला भेटतो आपल्याला. तर बेनिफिट हा भेटतो
की जर हाय प्रीमियमला तुम्हाला जर त्याच पर्टिक्युलर 50 डेल्टाचं स्ट्राईक तुम्हाला विकायला भेटेल तर ते तेवढं लवकर प्रीमियम कमी, जसं आज 20 रुपये फक्त प्रीमियम आपल्याला डाऊन झालं, मार्केट 140 पासून 120 पर्यंत आलेलं आहे, पण ते 220 ला राहिलं असतं तर आपल्याला 40-50 रुपये प्रॉफिट दिसला असता. जिथं तुम्हाला 1000 रुपये प्रॉफिट आज दिसतोय ना, तिथे 2-2.5 रुपये प्रॉफिट दिसत, रिस्क कमी राहील, रिस्क आतापेक्षा उलट कमी होऊन जाईल. हे सर्व ऍडव्हान्टेज आहे हाय आयव्ही मध्ये. तर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जास्त असेल तर ऑलवेज प्रॉफिट वाढेल, पण मी म्हणतोय अगदी लोएस्ट आयव्ही म्हणजे आता 10च्या आसपास चालू आहे, याच्यापेक्षा खाली जात नाहीये, 8-9 पर्यंत अजूनपर्यंत गेलेलं नाहीये. लोअर 11-12चा आयव्ही असतो आणि हायर 25चा मध्ये असतं. आपण 11-12चा पण खाली चालू आहे. नॉर्मली 14-15-20चा आयव्ही जर असेल किंवा विक्स इंडिया विक्स जर तुम्ही बघाल तर ते 14-15 वगैरे चालत असेल तर बेटर टाइम असतो मार्केटमध्ये काम करायचा. ना जास्त आहे ना जास्त लो, पण आपण बोलतोय की एवढं नाही बघितलं. जसं मी तुम्हाला वेबिनार मध्ये कमिट केलं होतं की तुम्हाला ऑप्शन ग्रीक कळत नाही, बाकी सगळ्या गोष्टी कळत नाही, तरी सुद्धा चिंता करायची गरज नाही. स्ट्रॅटेजी एनी कंडिशन मध्ये वर्क करेल, कारण की आपण ट्रेंडवर कमांड मिळवणार आहे, त्या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर या सर्व गोष्टी आहेत. आणि याच्यात बघा रिस्क रिवॉर्ड रेशोचा सेटअप जो असतो तो डिफाईन असतो. अनलिमिटेड अशी कोणतीच गोष्ट याच्यात उरत नाही. काही असेल पण तुमचा लॉस लिमिटेड राहील एवढं या स्ट्रॅटेजी मध्ये फिक्स होऊन जाईल. आणि त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये कोणताही टॉप लॉस लावत बसायची गरज नाहीये. इथं टॉप लॉस लावला, मार्केट खाली आलं, ट्रेड काढून टाकला, परत मार्केट वरती गेलं, काही चिंता करायची गरज नाही. तुम्हाला एक सेल करायचं, एक बाय करायचं, तुमची पोझिशन हेच आहे. तुम्ही मार्केटमध्ये आरामात बसा, काय जे होईल तर मॅक्झिमम लॉस जो तुम्ही आता कॅल्क्युलेट करायला शिकलात याच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही. जर इन केस मार्केट अगदी कम्प्लिटली आपल्या अगेन्स्ट चाललं गेलं तर तो मॅक्झिमम लॉस होईल. आणि मी म्हणतोय त्या मॅक्झिमम लॉसचा आपण 50% लॉस आपण रिड्यूस करणार. जर इन केस मार्केट पूर्ण उलट गेलं, आपण कोणतंही काहीच करत नाही, एक्झिट रूल माहित नाहीये, मी काही ऍडजस्टमेंट तुम्हाला देईल आणि त्यामध्ये त्या रिस्कला पण 50% आपल्याला कमी करता येते. म्हणजे ज्याला एक्झिट रूल वापरायला नाही भेटला आणि मार्केट जसं सपोज दॅट असं घडलं की आपण काही पोझिशन आता आज पोझिशन घेतली, आपण उद्या कॅरी केलेली, सपोज दॅट मी आपण इंटरनल बुक केलं पण आपण कॅरी केले, मी कॅरी केले सपोज, ठीक आहे. तर सपोज दॅट उद्या ट्रम्प काहीतरी बोलला रात्री, मार्केट अगदी जोरात खाली 200-500 पॉईंट चालला गेला, तरी सुद्धा आपल्याला तो जो मॅक्झिमम लॉस आहे त्या लॉसचा 50% लॉस रिड्यूस करता येतो. त्याला ऍडजस्टमेंट लावायची असते. ऍडजस्टमेंट काय लावायचा, कशा लावायचा, या सर्व गोष्टी मी पुढे अजून डिटेलमध्ये तुम्हाला देणार आहे. तर ती पूर्ण प्रोसेस राहील. डेल्टा वगैरे थिटा काय असतो ते आपण बघितलंय. तर ही पूर्ण हा बघा, हे मी तुम्हाला दाखवत होतो. ऍडजस्टमेंट पुढे येतील. ऍडजस्टमेंट मी आज घेणार नाहीये. ऍडजस्टमेंटचा सेपरेट सेशन मी पुढच्या वीकला घेईल. ओके, तर आता बघा मी काय बोललो, हे मॅक्झिमम प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट होत आहे हे ऑप्स्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला दाखवेल. पण आता बघा 296 रुपीजला मी सेल केलेलं आहे आणि 193 रुपीजला मी बाय केलेलं आहे. हे जूनचा कॉन्ट्रॅक्टचा ऑप्शन होता बा, एक लॉट सेल केला, एक लॉट आपण बाय केलेला आहे. तर तुम्ही मला सांगायचं आहे की मला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट कसं केलं असेल, मी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचंय. हे फॉर्म्युले बाय डिफॉल्ट येतील, पूर्ण प्रोसेस होणार आहे. पण बघा 296 मायनस 173 करून टाका, तर जे प्रीमियम येईल इंटू 75 करा, तुमचा हा प्रॉफिट राहील. यस, परफेक्ट. 296 मायनस 173 जो लॉ तुमचं प्रीमियम येत आहे ते तुमचं नेट प्रीमियम रिसिव्ह आहे. आणि एक लॉट 75चा आहे, इंटू 75 करा, 9,229 रुपये समथिंग आपला तो प्रॉफिट, मॅक्झिमम प्रॉफिट राहील. त्यानंतर मॅक्झिमम लॉस कसा कॅल्क्युलेट होतोय, तर जो आपण सेल करतोय 25,200 24,900 या दोघांचा डिफरन्स किती येतोय, तर 300 पॉईंट येतोय. आणि आपलं प्रीमियम किती रिसिव्ह झालं त्या दोघांचं कॅल्क्युलेट करा. 300 मायनस किती प्रीमियम रिसिव्ह करतोय इंटू आपल्याला हा. तर हे सगळे फॉर्म्युले इथं जे असतात ना, जे प्लॅटफॉर्म मी तुम्हाला ऑप्स्ट्रावर देणार आहे, त्या मॅक्झिमम लॉस काय कॅल्क्युलेट होतोय, मॅक्झिमम प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट होतोय, त्यानंतर हा ब्रेक इव्हन पॉईंट कसा कॅल्क्युलेट होतोय आणि आपल्याला मार्जिन किती लागणार आहे, या सर्व गोष्टींचे फॉर्म्युले काय आहेत ते फॉर्म्युले मी तुमच्या समोर आज सांगितलेले आहे. जेणेकरून स्ट्रॅटेजी कशी बिल्ड होते ते आपल्याला कळायला पाहिजे. आणि त्यानुसार बघा ही जी लाईन असते, ब्ल्यू लाईन काय असते, ही ब्ल्यू लाईन जी दाखवते ती करंट आजच्या डेटला मार्केट जर तिथं गेलं तर मार्केटमध्ये किती प्रॉफिट राहील हे दाखवतोय. आणि ही ग्रीन लाईन किंवा ही रेड लाईन जी दाखवते ती काय दाखवते, एक्सपायरीच्या दिवशी काय प्रॉफिट येईल. ही जी ग्रीन लाईन जी असेल ना ती एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये काय प्रॉफिट मॅक्झिमम पॉसिबल आहे तो प्रॉफिट तुम्हाला रिअलाइज करेल. पण एक्सपायरीच्या पहिलेच जर मार्केट, आता बघा 24,991 ला मार्केट आहे, इथून मार्केट थोडं पुढे चाललं आणि 24,191 ला पोहोचलं,
इथपर्यंत मार्केट पोहोचलं, तर जर एक्सपायरी आली 26 जून जर येऊन गेला, तर हा मॅक्झिमम प्रॉफिट मला भेटून जाईल. पण तारीख नाहीये, 2-3 दिवस 4 दिवस एक्सपायरी बाकी, म्हणजे काही ना काही टाइम व्हॅल्यू बाकी राहील. तर मग मला प्रॉफिट किती भेटेल, या ब्ल्यू लाईन पर्यंत भेटेल. म्हणजे ब्ल्यू लाईन काय म्हणते, की करंट मार्केटला त्या सिच्युएशनला मार्केट जर तिथपर्यंत गेलं तर किती प्रॉफिट येईल तो तिथं ब्ल्यू कॉलम मध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि ही रेड जी ग्रीन असेल तो प्रॉफिट किती एक्सपायरीच्या दिवशी, आणि रेड काय असतोय लॉस किती एक्सपायरीच्या दिवशी ते दाखवून. तर मी तुम्हाला आता एकदा याच्यावर दाखवतो, म्हणजे तुम्हाला ते प्रॅक्टिकल थोडंसं दिसेल. एकदा मी जातो. ओके, आपण एका स्ट्रॅटेजीलाच घेऊन टाकूया आपण जी घेतली आज. अनालिज वर आलो. हा, तर बघा 25,200चा पुट आपण 140-45 ला सेल करत होतो, 24,900 ला बाय केलेला आहे. दोघांचा डिफरन्स कॅल्क्युलेट करा, 105 रुपये येतील. 105 गुणिले एक लॉट, आता इथं 5-5 लॉटचे आहे, तर ही एक लॉट आपल्याला करायचं आहे. तर ती प्रोसेस आपल्याला करायची, ठीक आहे. मी काय ही ब्ल्यू लाईन दाखवतो बघा तुम्हाला, की आता मार्केट 25,170 ला आहे, तर ही डॉटेड लाईन आहे. आणि हिला जर मी बोलतो की इथून जर मार्केट उद्या उद्या जर 100 पॉईंट पुढे गेलं, 25,270 ला मार्केट गेलं सपोज, ठीक आहे, तर मला या ट्रेडमध्ये प्रॉफिट किती होईल, तर 16,700 समथिंग ब्ल्यू बॉक्स मध्ये दिसतोय बघा. आणि एक्सपायरीच्या दिवशी 37,000चा प्रॉफिट होईल, 37,000. तर हे ब्ल्यू लाईन काय असतं, हा पे ऑफ चार्ट मध्ये ब्ल्यू लाईन काय असतं, म्हणजे आपल्याला कसं वाटतं मार्केट इथून खाली पडलं तर पूर्ण हा 55 लॉस होईल का, नाही होत. मार्केट इथून खाली पण आलं, उद्या मार्केट सपोज 24,900 ला पोहोचून गेलं, तरी मला लॉस 20,000 रुपये होणार आहे. रिस्क काही खूप मोठी वाढत नाहीये, आपल्याला एक्झिट करायला पूर्ण पूर्ण चान्स भेटतो. तुमचा हा जो ब्रेक इव्हन पॉईंट आहे त्याच्या आसपास मार्केट भेटला तरी आपल्याला फार कमी नो प्रॉफिट नो लॉस मध्ये निघता येत आहे, छोटासा लॉस मध्ये एक्झिट करता येत आहे. मुद्दा आहे की तुम्हाला ते अंडरस्टँडिंग असेल पाहिजे. तर भरपूर लोक हा जो पहिले, तर माझं म्हणणं काय, मी हे तुम्हाला एवढं एक्सप्लेन का करतोय, तर या मॅक्झिमम लॉसची जी भीती ना, ती काढून टाका मार्केटमधून डोक्यातून. हा मॅक्झिमम लॉस काय, वर्स कंडिशन असं काही घडलं की आपल्याला काहीच करता नाही आलं, आपण 3 लेअरची सिक्युरिटी ठेवणार आहे, पण ते सर्व फेल झालं, तर काहीतरी 5 लॉटवर मला हा लॉस होऊ शकतोय. आणि त्यात पण आपण ऍडजस्टमेंट लावणार. जेव्हा आपण ऍडजस्टमेंट लावणार, तर या या लॉसचा पण 50% लॉस आपण रिड्यूस करून टाकणार. म्हणजे 25% मला आता लॉस होणार आहे, त्यातलं 50% कमी करतो, म्हणजे 12% होऊन जाईल. म्हणजे माझा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:1 करून टाकेल मी. म्हणजे जर इन केस मार्केट 300 पॉईंट उद्या गॅप डाऊन होऊन गेला, तर मी ऍडजस्टमेंट डिप्लॉय करेल आणि त्या ट्रेडला सोडून देईल. मार्केट एक्सपायरी पर्यंत काय जिकडे कुठं जायचं जाऊ द्या, त्या ट्रेडमध्ये माझा 37,000 जो प्रॉफिट येणार होता, त्या प्रॉफिट पेक्षा 37,000 मॅक्झिमम लॉस होईल. म्हणजे रिस्क रेशो 1:1 होऊन जाईल. त्यात पण प्रॉफिट येण्याचे चान्स आहे. साइडवेज झालं तर नो प्रॉफिट नो लॉस निघण्याचे पण चान्सेस आहे. आणि काहीच नाही झालं, मार्केट कम्प्लिटली आपल्या अगेन्स्ट गेलं, तर जेवढा प्रॉफिट आपण घेणार आहोत तेवढा तरी प्रॉफिट किंवा मॅक्झिमम तेवढाच लॉस होईल. त्याच्यापेक्षा डबल लॉस कधीच घ्यायची गरज पडत नाही, कारण की आपण ऍडजस्टमेंट डिप्लॉय करतो. ती ऍडजस्टमेंट डिप्लॉयमेंटच्या सर्व गोष्टी पुढे येतील. पण आतासाठी या मॅक्झिमम लॉस फक्त शो करण्यासाठी असतो, की वर्स्ट कंडिशन तुम्ही काहीच नाही केलं, आयडियल राहिले, तर ही प्रोसेस आहे. याच्यात एक्झिट रूल येईल, याच्यात ऍडजस्टमेंट येतील, बाकी सर्व गोष्टी केल्या तर रिस्क फार कमी होत जाते. ठीक आहे, तर ही प्रोसेस आहे. आणि याच्यात बघा आता या मिनिटाला आपण ट्रेड बनवल्यानंतर मार्केट 5-50 पॉईंट पण वरती गेलेलं नाहीये. 57% प्रॉबॅबिलिटी आहे विनिंगची, आणि ते पण 20 तारखेच्या ट्रेडला करतोय. एक अजून थोडंसं मार्केट वरती गेलं किंवा एक्सपायरी जवळ यायला लागली, तर ही प्रॉबॅबिलिटी 70, 80, 90% पर्यंत जाते. तर विनिंगची प्रॉबॅबिलिटी ट्रेडनुसार याच्यात जास्त असते. हा ऍडव्हान्टेज आपण याच्यात बघतोय, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर हे फॉर्म्युले हे कसे कॅल्क्युलेट होते तुम्हाला मी दाखवून दिलं. ती प्रोसेस आहे. आणि ग्रीकमध्ये बघा डेल्टा वगैरे काय असतो, इथं बघा हा डेल्टा आहे, हा थीटा आहे, गामा आहे. तर डेल्टा पॉझिटिव्ह का म्हणतोय आपण, की आपण जो डेल्टा घेतोय, जी प्रोसेस करतोय, याच्यानुसार तुम्हाला कळतंय की मार्केटमध्ये जर मार्केट मूव्ह करतोय, वरच्या बाजूला मूव्ह करतोय, तर मला पॉझिटिव्ह डेल्टा म्हणजे मला प्रीमियम भेटणार आहे, प्रॉफिट भेटणार आहे. टाइम पण बघा, थीटा हा टाइम दाखवतो, पॉझिटिव्ह टाइम आहे, म्हणजे मार्केटने साइडवेज पण गेलं तरी टाइमचा बेनिफिट आपल्याला भेटेल, आपल्याला लॉस होणार नाहीये. आणि गामाचे रिस्क आहे, म्हणून बघा थोडंसं गामा निगेटिव्ह आहे माझा, म्हणून मी काय करतो, एक्सपायरी पर्यंत कधी ट्रेड नेत नाही.
जर इन केस हा ट्रेड मी 2-4 दिवस होल्ड पण केला, एक्सपायरी जवळ येऊन गेली, तर आपण काय करतोय, ही एक्सपायरी 20 तारखेला आहे, तर प्रयत्न करतो 19 संध्याकाळपर्यंत मी त्या ट्रेडला एक्झिट करून टाकेल. खूपच कंडिशन वर्स घडली, मला वाटलं की अजून टाइम द्यायचा आहे, तर एक्सपायरीच्या दिवशी पहिल्या 1 तासानंतर आपण त्या ट्रेडला कमिट करतो, एक्झिट करतो. जे काही प्रॉफिट लॉस आपण कंप्लीट करून टाकतो. शेवटपर्यंत जायचं नाहीये. काही माइंडली थोडासा आपण गामा निगेटिव्ह ठेवावा लागतो, तर बाकी सर्व गोष्टीचे बेनिफिट, व्होलॅटिलिटीचे बेनिफिट बाकी सर्व भेटतात आपल्याला. आणि म्हणून गामा काय आहे, गामाची रिस्क एक्सपायरीच्या दिवशी असते आणि आपण एक्सपायरी पर्यंत ट्रेड ठेवणारच नाहीये, म्हणून तो फॅक्टर आपल्याला प्रॉब्लेम करत नाहीये. आणि थिटा, डेल्टा आणि वेगा तिन्ही गोष्टी तुम्हाला फेवरेबल राहतील, ही पूर्ण प्रोसेस आपल्याला याच्यात भेटत असते. तर स्ट्रॅटेजी, आय होप तुम्हाला याच्यातल्या काही गोष्टी अशा असतील की जे तुम्ही बघितलं असेल, समजलं असेल, माहित नसेल, पण माझं काम होतं की मला तुम्हाला ते सांगायला पाहिजे, म्हणून मी ते सांगतोय. कारण की जेव्हा आपण कधीतरी, आज नाही पण महिना 2 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही काम कराल, तेव्हा तुमची रिक्वायरमेंट येईल, तुम्हाला गरज वाटेल की आम्हाला कळायला पाहिजे, आणि म्हणून ऍटलीस्ट रेकॉर्डिंग बघून किंवा त्या पुढे नंतर कामात करून प्रॅक्टिकल करता करता या गोष्टीची एक एक गोष्टच्या मिनिंग कळत जातं, हे महत्वाचं आहे. नंतर जेव्हा आपण ट्रेंड अनालिसिस करणार, ट्रेड बिल्ड करायचंय, या गोष्टी नाही कळल्या तरी खूप काही तुमचं असं होत नाही की मला प्रॉफिट येणारच नाही. प्रॉफिट कमवण्याशी या गोष्टीशी काही संबंध नाहीये. पण आपण जे करतोय ते आपल्याला कळायला पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. म्हणून स्ट्रॅटेजी अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट गोष्ट होतं. तर मी आज बुल पुट स्प्रेडची स्ट्रॅटेजी अंडरस्टँड केलेली आहे. उद्या आपण बियर कॉल स्प्रेड जर बनवला तर त्याच्यात कसे ब्रेक इव्हन पॉईंट कॅल्क्युलेट होतात, कशा गोष्टी होतात, ते पण मी तुम्हाला करून देणार आहे. आणि मंडे पासून डिरेक्टली ट्रेंड अनालिसिस आपण स्टार्ट करणार आहे. ही प्रोसेस आहे. आता एक प्रोसेस मी एक ट्रेड परत बनवून दाखवा. आता 170च्या आसपास मार्केट आहे. तर तुम्ही मला सांगा की आपण सपोज दॅट आता 14 मध्ये आपण काम करत नाही, कारण की 2-3 दिवसच बाकी एक्सपायरीला. तर मी काय करतोय, वर्किंग डेज मी काउंट करतो. 170च्या आसपास आहे. तर तुम्ही मला सांगा कोणत्या स्ट्राईकचा डेल्टा आपण विकाल, कोणता, किती डेल्टाची स्ट्राईक तुम्ही सेल करा. बघा तर 25,200 बघा, तुम्ही ऑब्झर्व करा 50च्या आसपास आहे. तर 122चा रेटला आता ऑलरेडी चालू आहे. आपण 185 ला विकला, त्याला विकू शकतात. उद्या गॅप अप झाल्यानंतर तुम्हाला मार्केट 200-250 चालत असेल तर तुम्हाला स्ट्राईक बदलून जातील, त्याच्यानुसार करावं लागेल. तर याला सेल करायचंय. आणि 20-22 20, 21, 21.5 दिसतं, 24 दिसतं, तर मी काय करेल, यालाच बाय करून द्या 24,900. तर या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. तर डाऊन असेल तर ती प्रोसेस करायची आहे. तर आता ट्रेंड अनालिसिस इम्पॉर्टंट पॉईंट राहणार आहे आणि त्या गोष्टी आपण पुढे करणार आहे. काही क्वेश्चन असतील तर मी क्वेश्चन नक्कीच घेणार आहे. एकदा याला बिल्ड करतो एक पोझिशन, मी दाखवण्यासाठी आहे फक्त, जो काय रेट असेल त्या रेटनुसार. सपोज दॅट याला मी सेल करतोय, एक लॉट याला सेल केला आणि 24,900चा एक लॉट मी बाय करतो. ठीक आहे, येस. इथं बघा या पद्धतीने या ट्रेडमध्ये 6,000 प्रॉफिट कसा आला असेल, 122 मायनस 42 केलं तर तुमचा जो डिफरन्स असेल तो आपलं टोटल प्रॉफिट राहील. मॅक्झिमम लॉस आपला 25,200 मायनस जो प्रीमियम रिसिव्ह केलेला आहे, तो काही जो दोघांचा डिफरन्स 300 पॉईंट आहे इंटू प्रीमियम रिसिव्ह, ते तुमचं लॉस होऊन जाईल. ब्रेक इव्हन पॉईंट 24,200 पासून किती प्रीमियम रिसिव्ह केलं, 120. म्हणजे मार्केट इन केस 50-60 पॉईंट निगेटिव्ह पण झाला तर 120 पर्यंत आपला रिस्क नाहीये, काही ना काही प्रॉफिट तुम्हाला भेटेल एक्सपायरीच्या दिवशी. म्हणून तो एक्सपायरी पर्यंत जर पोझिशन होल्ड झाली, ऍडजस्टमेंट डिप्लॉय करायला लागली, तर तेव्हा ब्रेक इव्हन पॉईंट इम्पॉर्टंट असतो. ऍडजस्टमेंट मध्ये ह्या गोष्टी आपल्याला कामात येतील. आणि हा ट्रेड बनवायला कॅपिटल 60,000 रुपये लागते. 50, 55, 60,000च्या आसपास आपल्याला कॅपिटल लागतंय. तर या पद्धतीने आपल्याला या गोष्टी करायच्या असतात. ही प्रोसेस आपल्याला करायची असते. तर काही डाऊट असतील, काही शंका असेल तर विचारायचं आहे. एकच मिनिट, एकच मिनिट, एकच मिनिट. उद्याची लेवल ही आहे. येस, उद्याची लेवल ही आहे. आता बघूया, तर मे बी मंडे पासून तुम्हाला लेवल कॅल्क्युलेशन करायचं मी शिकवून देईल. ही प्रोसेस आपण स्टार्ट करूया. आता आपण जे स्ट्रॅटेजी अंडरस्टँडिंग करतोय त्याच्यात तुम्हाला काही डाऊट असतील, काही शंका असतील तर पहिले ते विचारून घ्यायचं आहे. आणि हे बघा, ऍडजस्टमेंटचा पार्ट काय, ऍडजस्टमेंट किती प्रकारचे असतील, कशा असतील, कशा करायच्या आहेत, त्या सर्व गोष्टी मी एकदा ही पूर्ण प्रोसेस झाली, ट्रेन अनालिसिस झाली, त्या ऍडजस्टमेंटचे 2 सेपरेट लेक्चर घेऊन ऍडजस्टमेंट शिकवणार. ऍडजस्टमेंट शेवटचा पॉईंट राहील आपला, की जेणेकरून तुम्हाला तेव्हा, कारण की ऍडजस्टमेंट रोज गरज नाही, स्पेशली इंटरडेल तर आपण एक्झिट रूल वापरणार आहे, तर त्यामुळे ऍडजस्टमेंट तिथे गरज पडणार नाहीये. पण इन केस कधी काही गोष्टी घडल्या, सर मी जॉबला होतो, मार्केट नाही बघू शकलो, एक्झिट नाही करता आला, लॉस मोठा चालू आहे, त्याला मी कमी कसं करूया, त्या सर्व गोष्टीसाठी ऍडजस्टमेंट असतात. त्या गोष्टी आपण पुढे कव्हर करणार आहोत. येस, काही डाऊट असेल तर हँड राईज करा. एकच मिनिट, एकच मिनिट.
अरविंद सर बोला साहेब. सूर्यकांत सर तुम्ही पण बोलू शकतायत. सर मला एक विचारायचं आहे बोला साहेब. की आपण हे स्टॉकमॉक जे हे आहे ना आता सॉफ्टवेअर सेन्सिबल सारखंच आहे ना? हा येस सेन्सिबल मध्ये पण करू शकता साहेब तुम्ही. नाही पण सर हे जे आहे ना हे छान आहे म्हणजे स्टॉकमॉक, पण याच्यावरनं डायरेक्ट ट्रेड घेता येतो का? याच्यावरनं बघा डायरेक्ट ट्रेड नाही घेता येत, इथं अंडरस्टँड करू शकताय तुम्ही. ओके. हा आपण प्रॉफिट मार्ट मध्ये करतो. प्रॉफिट मार्ट मध्ये कसं करायचं काय करायचं त्यासाठी टीम आपली मदत करते, तुम्ही तिथं करू शकताय ते पूर्ण. तिकडनं डायरेक्ट म्हणजे ते तिकडे तिकडे काय आहे प्रॉफिट मार्ट मध्ये मी आता हे झालोय, मी एनरोल झालोय सर. आपल्या लिंकवरनं जे पाठवले होते ना तुम्ही. ओके. 25 तास दिली होती समजा वर जाण्याची, आणि आज तुम्ही सकाळी दिलं 25,125. त्याच्यामुळे ते सर काय आवाज मिक्स होतोय. एक मिनिट सूर्यकांत सर 2 मिनिटं थांबा. अरविंद सरांच्या उद्या मग तुम्हाला घेतो. Yes, हा sir. ओके 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 सर. तर सर तर मग त्या प्रॉफिट मार्ट मधनं मग डायरेक्ट आपण जे आहे असं सॉफ्टवेअर तर त्याच्यातनं डायरेक्ट ट्रेड घेता येईल मला तिकडे? आपण इथे बिल्ड करून त्यांना कॉल करून ट्रेड घेऊ शकतो सर. ते लिंक करायची प्रोसेस चालू आहे. लिंक होत नाही सध्या, पण जेव्हा लिंक होईल पण आपण तिथं करणार आहे लिंक करण्याची कारण प्रोसेस. सेन्सिबलला काय प्रॉब्लेम होतो ना सर की तिकडे मार्जिन जी असते ना, जरी मार्जिन सफिशियंट असली ना तरी नाही होत. हा नाही होत. नाही मला नाही होत तिथं. हा नाही होत तिथं, नाही होत. अच्छा त्यामुळे ठीक इथं आहे. होणार. आणि प्रॉफिट मार्टला बघा तुम्ही जर तिथं करत असाल आपल्याकडे, तर मला कसं आहे की आपल्या आपण पूर्ण माहिती की आपण रिस्क मॅनेजमेंट कशी करतो आपल्याला माहिती आहे. त्यामुळे नाही मी पण काय त्यांना सर सांगून म्हणजे ठेवलं. त्याच्यामध्ये कसं आहे की आता इकडे तर आम्ही तर मला तर सवय झाली आहे, मी स्वतःच करतो. त्यामुळे ते फोन त्याच्यामध्ये वेळ जाणार ना. नाही आपण त्यांना काय सांगून ठेवलेलं आहे की हा जो मार्जिन इश्यू ना, त्या हा हा मार्जिन साठी ट्रेड एक्झिक्यूट करणं रुकायला नको, कारण की आणि आपले ओके जेवढे पण क्लायंट आहेत ते सगळे हेजिंग करतो ना. ओके सूर्यकांत ओके. सर तुमचं माईक थोड्या वेळासाठी म्यूट करा प्लीज. तुम्ही तिकडे बोलतायत तर आवाज मिक्स होतो. ठीक आहे बरोबर आहे, मग मी बघतो तर ते. म्हणजे काय होतं की त्या गोष्टीचे प्रॉब्लेम येतात ना सर, मार्जिन 500 रुपयासाठी ऑर्डर हे झाली ते झाली, या गोष्टी आपण रिड्यूस करतोय. आणि एज्युकेशन जो पॉइंट आहे, हा एज्युकेशनच करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठीच आपण ती बिल्ड करतोय. ती पूर्ण टीम तुम्हाला अशी भेटेल की प्रॉपर ट्रेड एक्झिक्यूट करायला तुम्हाला पूर्ण मदत करतील. एवढे आहे. आता बाकीच्या अजून काही गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या पर्सनल लेवलला आपण तिथे बिल्ड करणार आहे. आणि एकदा ते झालं तर मग मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेल पुढे. ओके थँक्यू सर. हां ठीक. थँक्यू सर. नक्की साहेब. सूर्यकांत सर येस बोला साहेब. सर मला एक विचारायचं होतं, हे जे लेवल आपण काढतो ना तुमच्या सिस्टीम मधून, हा आणि तुम्ही सुद्धा लेवल दिलेल्या त्या बरोबर. लेवल आणि तुम्ही सकाळी जे टाकता ना लेवल त्याच्यामध्ये फरक असतो, तर हे असं काय? एकच आणि मिनिट. आणि दुसरी गोष्ट आहे की निफ्टीची क्लोजिंग प्राइस काय घ्यायची, तर तुमचं सॉफ्टवेअर ते शेवटची प्राइस घेतं आणि एक्सचेंज जी आहे ती ऍव्हरेज घेतं. नाही एक्सचेंज ऍव्हरेज नाही घ्यायचं आपण. मार्केटची क्लोजिंग प्राइस जी सेटलमेंट केलेली प्राइस असते ना ती देणार. पण मार्केट बघा 12 वाजेच्या पहिले ते तुम्हाला जी लास्ट ट्रेडर प्राइस असेल ती तिथे अपडेट होईल. त्याची चिंता करू नका. तिथं जो डेटा येतोय तो घ्या. बॅकग्राऊंड मध्ये मी बरोबर त्याला प्रोसेस केलेलं आहे. तुम्हाला काय करायचं कॅल्क्युलेशन अजून मी शिकवलेलं नाही. ट्रेंड अनालिसिस कसं करायचंय. जेव्हा तुम्ही ट्रेंड अनालिसिस वर जाल तर त्या मार्केट बघा इथं कुठे गेला, एकदा लॉग इन करून दाखवतो तुम्हाला. इथं काय प्राइस येते शेवटची क्लोजिंग प्राइस वगैरे, तुम्हाला त्याची चिंता करायची गरज पडणार नाही. इथं बघा जसं आता मी बघितलं इथं, ठीक आहे. तर तुम्हाला आता मंडेला मी दाखवेल ते. तर आपल्याला क्लोजिंग प्राइस ऍक्च्युली वापरायचीच नाही साहेब. तुम्हाला जर मी 5 व्हिडिओ टाकलेत बघा, त्यातले जर व्हिडिओ बघाल, दुसरा काय तिसरा व्हिडिओ बघा तुम्ही, तर त्यात आपल्याला क्लोजिंग प्राइस वापरत नाही. आपलं सगळ्यात मोठं सिक्रेट ते आहे की क्लोजिंग प्राइस सर्वांना माहिती आहे. क्लोजिंग प्राइसने मार्केटमध्ये प्रोसेस होत नाहीये. आज मी व्हॅल्यू कोणती वापरली बघा, 25,126. मार्केटची क्लोजिंग काय आहे? ही 25,126 वापरलेली आपण बघा. सूर्यकांत सर. तर 25,126 काय व्हॅल्यू आहे? तर तुम्ही क्लोजिंगने कॅल्क्युलेट करत असाल तर त्या डिफरन्स वेगळे येतील. वेबिनार मध्ये एक अंडरस्टँडिंग इझी करण्यासाठी मी ते सांगतोय. पण ही 25,126 आली कुठून? तर बघा जो आजचा हाय पासून फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, डिसाइसिव्ह रूल मी तुम्हाला सांगेल मंडेला. या कॅन्डलवर जेव्हा माझा कर्सर येतोय तेव्हा ह्या इंडिकेटरची प्राइस इथं बघा बाजूला मी एक सर्कल ड्रॉ करतो तुम्हाला. इथं मी सर्कल ड्रॉ करतोय. ही पण लास्ट ट्रेडर प्राइस नाही घेते मी, ठीक आहे. ही शेवटी असल्यावर वेगळी आहे. पण एक बा हाय केलं, हायचा सेकंड कॅन्डलला मी कर्सर ठेवतोय तेव्हा 25,125.96 आहे. तशी टाका किंवा 126 टाका, तुमची मर्जी, काय हरकत ते तुम्ही हॅकिनेशी बघताय ना साहेब, ते चुकीचं आहे ना हॅकिनेशी मध्ये. एकानाशीच बघायचंय आपल्याला.
अच्छा, एकेदशीनेच करायचं. ओके ओके एकादशीच ओके. बघायचं. हा, म्हणजे त्या क्लोजिंगचं नाहीये, जी शेवटची प्राइस आहे ती हायला टाकायची, त्याप्रमाणे ते सॉफ्टवेअर रन होतं. शेवटची प्राइस पण नाही टाकायची आपल्याला इथं चार्टवर जाऊन चार्टवर फक्त 1 मिनिटासाठी रोज संध्याकाळी इथं बसणार. डिसाइसिव्ह कॅन्डल कोणती, हाय पासून सेकंड कॅन्डल जाणार, त्या कॅन्डलची वेळेस एक इंडिकेटर सेटिंग मी तुम्हाला देईल, तेव्हा एक प्राइस ही प्राइस आपण बघा, ही प्राइस तुम्हाला माहिती पडायला पाहिजे म्हणून मी याच्यावर देतोय. मी मागून बॅकग्राऊंड म्हणून पास करू शकतोय, पण मग ते कुठून आलं, काय आलं वगैरे वगैरे त्या गोष्टी असतात. तर इथं ही लेवल काय आहे, 25,126 ही लेवल काय आहे, की या लेवलला पुलबॅक होतो मार्केट, इथून येऊन परत ओके. बाईंग येणार आहे. ती प्रोसेस आपण तिथे कॅल्क्युलेट केलेली, त्यासाठी ओआय डेटाच्या कॅल्क्युलेशन करून तो प्रोसेस येतोय. ते आपण चार्टवर कसं फाइंड आउट करता येईल ते पण मी तुम्हाला देणार आहे, ते पण शिकवणार, जेणेकरून तुम्हाला चार्टवर पण मार्केट बघा इथून इथपर्यंत आलं, इथूनच वरती का गेलं मार्केट, तो पुलबॅक झोन आहे ना मार्केटचा, की इथपर्यंत आलं इथून वरती गेलं, तर हे आपल्याला फाइंड आउट करता येतं. तर ते मी एकदा ट्रेंड अनालिसिस मध्ये आलो का आपण पुढच्या वीकला, त्या गोष्टी क्लिअर होतील, काही चिंता करू. ठीक आहे. ठीक आहे. अच्छा, दुसरा एक होतं माझं, बोला. की आपण डेल्टा घेतोय 0.5 आणि 0.2. बरोबर. डिफरन्स आहे 0.3. 30. हा, हा, समजा मी 0.8 चा सेल करा आणि 0.5 चा बाय केला तर तर प्रॉब्लेम असा आहे, अल्टिमेटली डिफरंट तर तेवढाच आहे, बरोबर आहे. ओके. ओके, फक्त काय की तुम्हाला ना मार्जिन, तुम्ही मार्केट एक्सपायरीच्या दिवशी, आता आपण ट्रेडिंगच करतो, फक्त इंट्राडेला खूप मोठा फरक पडत नाहीये, पण जर एक्सपायरी आली, उद्या परवा एक्सपायरी आली सपोज, तर मार्केट तुम्ही 0.8 सेल करताय, तर काय होईल, त्या स्ट्राईकच्या वरती तर मार्केट एक्सपायर होत नाही ना, तर ते प्रीमियम ओके, पडणार ओके. नाही, पण 0.50 प्रीमियम जोरात पडेल. जो बाय करताय त्याचा लॉस जास्त होईल, पण ज्याने सेल केलं त्यात प्रॉफिट कमी होईल, आणि तुमच्या स्ट्राईकच्या वरती मार्केट जात नाहीये. तुम्हाला मॅक्झिमम म्हणजे ओके. प्रीमियम कमी कधी होतं मार्केटचं, त्या स्ट्राईकचा मार्केट वरती गेलं, ज्याला तुम्ही सेल केला त्याच्या वरती जर मार्केट चालायला लागलं, तर प्रीमियम जोरात गलायला लागतं, बरोबर आहे. ओके ओके म्हणून ओके आपल्याला ओके ऑलवेज ओके. प्रयत्न काय करायचंय, की प्रीमियम हाय पण ठेवायचंय. ओके, हाय पण ठेवायचंय, पण मार्केट जो करंट रेट चालू आहे त्याच्यापेक्षा आपलं सेलिंग प्राइस थोडी खाली पाहिजे. जर खाली भेटले, आता बघा 200 मला सेल करावं लागेल, मला प्रीमियम कमी भेटतो 150चं, म्हणजे मी ऑलवेज प्रयत्न करतो, मी 25,200 पेक्षा 25,150 सेल करायला भेटेल का, तर मी 150, म्हणजे आज जर मला 25,150 जो आपण पुट सेल करत होतो 120 रुपयाला चालत होता, तो जर 135 ला 130 ला पण भेटला असता, तर 25,150 ला मी सेल केला असता 200च्या ऐवजी. प्रयत्न काय, की आपण ज्या स्ट्राईकला सेल करतोय त्याच्यावरती मार्केट राहायला पाहिजे, तर आपल्याला साइडवेज झालं तरी प्रीमियम जोरात पडतं. आलं लक्षात, 1 किंवा 2 ओके दिवसानंतर ओके. इफेक्ट जास्त असतो, म्हणून आपल्याला येस. 30चा डिफरन्स फक्त महत्वाचा नाहीये, आपल्या स्ट्राईकच्या वरती पण मार्केट राहायला पाहिजे, हा पण महत्वाचा पॉईंट. ओके ओके. करेक्ट करेक्ट सर. म्हणून आपण थँक्यू. ऍट द मनीचा घेतोय. तुम्ही बघा असं पण करू शकतो ना, मग 0.40 आणि 0.10चा पण घेऊ शकतो, 30चा डिफरन्स आहे नो डाऊट. ओके, पण मग त्याचे रिस्क वाढून जाते कधी, की 0.40 आणि 0.10चा जर मी केला, अल्टिमेटली डिफरन्स 30चाच आहे, आपल्याला डायरेक्टली मार्केट आपण सेलिंग स्ट्राईकच्या वरती चालू आहे, पण इन केस मार्केट इथून खाली पडलं, ओके, तर जो 40चा डेल्टा होता तो 50चा होऊन जाईल, तर त्याच्या वाढण्याचा स्पीड वाढून जाईल, आणि 10 वाला फारच लांब राहील, तर त्याच्या वाढण्याच्या स्पीडला वेळ लागेल. तर मला काय वेळ पाहिजे, की लागेल. माझी रिस्क मॅनेज करायची आहे, की इन केस मार्केट जर ओके. माझ्या अगेन्स्ट, सपोज मी इथं असल्यावर ट्रेड करतोय, मार्केट जर सेलिंग प्राइसला पोहोचतोय, तर हा 50 पॉईंट जर मार्केट माझ्या अगेन्स्ट चालतंय ना, तर मी ज्याला सेल करतोय ते जर 30 रुपये लॉस देत आहे, तर ज्याला मी बाय केलं त्याच्यातून मला 12 ते 13 रुपये तरी प्रॉफिट यायला पाहिजे, म्हणजे अल्टिमेटली मला 12-15 रुपये लॉस घ्यायची गरज पडायला पाहिजे. नाही तर मी फार लांबचं घेऊन टाकेल, तर काय होईल, की हेजिंगचे बेनिफिट थोडंवर भेटेल, पण लॉसचा वेळेस लॉसचा लेग मला मोठा लॉस देईल, पण त्याच्यातून भरून काही नाही निघणार. तर ऍटलीस्ट माझा अप्रोच काय, आपण हे डेल्टा ठरवण्याच्या मागे, की आपण ज्याला सेल करतोय, ज्या स्ट्राईकला सेल करतोय, आणि इन केस मार्केट आपल्या अगेन्स्ट गेलं, त्या ट्रेडमध्ये आपल्याला लॉस घ्यावा लागतोय, तर आपल्याला जो आपण हेज बाय केलेला आहे त्याने ऍटलीस्ट लॉसचा 30 ते 35% लॉस आपला भरून काढायला पाहिजे. 100 रुपये लॉस होतोय, तर 30-35 रुपये मला दुसऱ्या लेगने प्रॉफिट देऊन टाकायला पाहिजे, तर मग अल्टिमेटली लॉस आपला फार कमी होऊन जातो मग, त्यामुळे आपली ती गोष्ट ठीक आहे. ठीक आहे सर. चालेल, बाकी शिफ्टिंग ओके. थोडीफार इकडे तिकडे करायला काही हरकत नाहीये, पण बेनिफिट आपला हा आहे, की मार्केट ऑलवेज प्रयत्न करतो बघा 50 स्ट्राईकच्या आसपास मार्केट राहायचा प्रयत्न करेल, आणि तुम्ही ऑब्झर्व करा ऑप्शन बायर सर्वात जास्त ऍट द मनी मध्ये काम करतात, म्हणून लिक्विडिटी भरपूर भेटते सेलिंग करायला, लिक्विडिटीचा इश्यू राहणार नाहीये, किती पण क्वांटिटी करता येईल, हा एक बेनिफिट आहे. दुसरा, की सर्वात जास्त टाइम डिके जर असेल ना, हा ऍट द मनीच्या स्ट्राईक मध्ये आपल्याला सर्वात जास्त टाइम व्हॅल्यू भेटते, आणि म्हणून आपल्याला 50-55च्या आसपासचा टाइम व्हॅल्यू आपल्याला तिथं करायचंय,
तिथं जास्त, त्याच्या खाली ओके. 40-35 मध्ये गेलं टाइम व्हॅल्यू कमी भेटेल. म्हणून 80 मध्ये भेटेल, पण मग त्याच्याजवळ तुम्हाला 50चा पण घ्यावं लागेल, तर टाइम डिके मध्ये फरक आपल्याला खूप जास्त भेटणार नाहीये, म्हणून तो मी पकडतोय ओके. 50-55. ठीक आहे सर. त्याच्या मागचे हे ओके. लॉजिक. येस. ओके. अजून काही डाऊट असेल तर विचारायचंय. आज थोडं थेरॉटिकल सेशन होता. ओके, पण माहिती असायला पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे, की नाही तर नुसतं काय आहे, की आपण काहीतरी ट्रेड करतोय, मॅक्झिमम लॉस कुठून येतोय, मॅक्झिमम प्रॉफिट कुठून येतोय, हे फिगर कुठून येतात, काहीच माहित पडत नाहीये. फक्त बघितलं म्हणून आलं असं नाहीये. या मागचं प्रत्येकाचं लॉजिक माहिती असेल तर त्याच्याने कॉन्फिडन्स बिल्ड होतो. कदाचित आज सगळे फॉर्म्युला डोक्यात राहणार नाहीये, पण तुम्ही ते एकदा आता ते पीडीएफ वगैरे मी सर्व टाकून देतो. एकदा हातात नोट लिहून घ्या. 2-3 पेजेस राहतील, 2च स्लाइड आहेत फक्त, की आपण ते कॅल्क्युलेट कसं करतोय आणि एक एक्झाम्पल सकट ते करून टाका, तर सोपं होऊन जाईल. इन केस अंडरस्टँडिंग तर तरी प्रॉब्लेम येतोय, तर आपल्या टीमशी कनेक्ट करा, की सर हे कॅल्क्युलेशन कसं होतं. 2-3च फॉर्म्युले, अगदी सिंपल आहे, काही खूप अवघड नाही आय थिंक. ठीक आहे, तर रेकॉर्डिंग स्टॉप करतो. काही डाऊट असेल तर अजून विचारू शकता.